नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे पासून धनु राशीच्या जातकांसाठी ऊर्जेचा एक नवीन स्रोत उघडणार आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ आता मेष राशीत प्रवेश करत आहे, जो तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थानात म्हणजे 5व्या घरात येणार आहे. मित्रांनो, धनु राशीसाठी मे महिन्यात काही मोठे ग्रह बदल होत आहेत. कारण हे ग्रह बदल 11 मे नंतर तुम्हाला जाणवतील आणि 100% काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ सविस्तर नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या बिझनेस, नोकरीबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका बघून त्यावर उपाय शोधायचे असतील किंवा कोणत्या तरी बाधा जाणून घ्यायचे असतील, जीवनाचे योग्य मार्गदर्शन हवं असेल, पुढे काय करावं याबद्दल मार्गदर्शन हवं असेल, समस्या कुठे कशामुळे येत आहेत ते जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतात. दिलेला नंबर व्हॉट्सॲपचा आहे, त्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुमची सविस्तर पत्रिका विश्लेषण करू आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये 5वे स्थान हे बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती आणि प्रेम संबंधांचे मानले जाते आणि मंगळ तुमच्या 5व्या स्थानात आहे. मंगळ येथे स्वराशीत असल्यामुळे तुमच्या विचारशक्तीस आणि आत्मविश्वासात मोठा बदल होणार आहे. हा काळ तुम्हाला यश देईल की तुमच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला त्रास होईल, या व्हिडिओमध्ये सविस्तर पहा. मित्रांनो, धनु राशीसाठी मंगळ हा एक शुभ आणि मित्र ग्रह आहे, जो तुमच्या 5व्या घरात येत आहे. येथे मंगळ तुमच्या बुद्धीला धार देणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असाल. पण लक्षात ठेवा, 5वे घर हे भावनांचे देखील आहे, त्यामुळे अतिउत्साहात किंवा रागाच्या भरात निर्णय घेणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे. तुमची एकाग्रता वाढणार आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा तांत्रिक क्षेत्रात असाल तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुमच्या अभ्यासाचा वेग वाढेल आणि कठीण विषयही तुम्हाला सोपे वाटू लागतील. या काळात तुम्ही एखादे नवीन स्किल किंवा कला शिकण्यात यशस्वी व्हाल. मंगळ तुम्हाला प्रेमसंबंधात थोडे अग्रेसिव्ह बनवू शकतो. जोडीदारासोबत विनाकारण वाद होणार नाही याची काळजी घ्या. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते, पण नाते सुरू करताना घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. छोट्या गैरसमजामुळे नाते ताणले जाणार नाही याची खबरदारी घ्या. मित्रांनो, 5वे घर हे शेअर मार्केट आणि लॉटरीचे देखील मानले जाते. पंचम मंगळ असल्यामुळे अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण मोठी जोखीम घेण्याच्या तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घ्यावा. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे. मुलांच्या शिक्षणावर किंवा मनोरंजनावर थोडा खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण जो तुमच्या आवाक्यात असेल. संतती सुखाचे दृष्टिकोन महत्त्वाचे बदल होणार आहेत. जे लोक संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक आहे. तुमच्या मुलांनी केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला समाजात अभिमान वाटेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी, विशेषतः वडिलांशी वाद घालणे टाळावे. त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी. धनु राशीच्या लोकांनी मंगळाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. धनु राशीसाठी ही वेळ बुद्धिमत्तेचा वापर करून पुढे जाण्याची आहे. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.